नमस्कार मित्रांनो, मराठी इम्पॅक्टमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काही अप्रतिम सुविचार पाहणार आहोत। तर चला तर सुरू करूयात। नंबर 10, पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसतो, परंतु त्याच अनेक थेंबांची धार तयार झाल्यावर ती धारसुद्धा दगडाला छेदते। म्हणजेच कोणत्याही लहान सहान कामाचा परिणाम दिसून येत नाही, परंतु असे बऱ्याच वेळेला घडत गेल्यास त्याचा खूप परिणाम होतो। थोड्या थोड्या प्रयत्नानेच महान कार्य घडत असतात। उलट लहान लहान दुष्कृत्यांमुळेच एखादा मनुष्य समाजात बदनाम होतो। नंबर 9, बोलताना विचार करावा, बोलून विचारात पडू नये। म्हणजे आपण काय बोलतोय त्याचे परिणाम काय होतील। आपल्या बोलण्यामुळे वैर द्वेष तर वाढणार नाही ना, कोणाला वाईट तर वाटणार नाही ना, याचा सारासार विचार करून मग बोलावे। कारण एकदा बोलून गेल्यानंतर आपण हे असे बोललो नसतो तर बरे झाले असते, अशी पश्चातापाची पाळी येणार नाही। नंबर 8, भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर एकदाच मरतो। म्हणजे जी भित्री माणसे असतात ती जीवनात पदोपदी इतरांकडून अपमान अवहेलना सहन करीत असतात। अपमान अवहेलना म्हणजे एका प्रकारचे मरणच आहे। म्हणजे अशी भित्री माणसे जिवंत असताना अनेक वेळा मरतात, परंतु शूर माणसे आपला अपमान कधीच सहन करीत नाहीत। मानाने जीवन जगतात। नैसर्गिक मृत्यूने त्यांच्या शरीराचा शेवट एकदाच होतो। नंबर 7, मनुष्य हा आपल्या भाग्याचा शिल्पकार आहे। म्हणजे आपण समाजात कसे मानाने जगावे, इतरांचे प्रेम मनोमन कसे मिळवावे, मोठे कसे व्हावे, सुयश कसे संपादन करावे। नंबर 6, माणसाचे मोठेपण त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते। म्हणजे वयाने वाढत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला सर्वजण मान देतात असे नाही, परंतु त्या माणसाने जर या जगात काही चांगले करून दाखवले असेल, इतरांसाठी तो झटला असेल, तर अशा कर्तृत्ववान माणसाला मात्र लोक त्याच्या वयाचा विचार न करता आपोआप मोठेपण देत असतात। नंबर 5, विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो। म्हणजे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळावे, स्पर्धेत विजय मिळावा असे प्रत्येकाला वाटते, परंतु हा विजय मिळावा म्हणून केवळ मनात इच्छा बाळगून भागत नाही। त्यासाठी धैर्याने, चिकाटीने, जिद्दीने प्रयत्न करावे लागतात। अशा प्रयत्नाने विजय मिळवता येतो। नंबर 4, लौकिक पाहिजे असेल तर काहीतरी अलौकिक करून दाखवा। लौकिक म्हणजे समाजात मोठेपण मिळणे, आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू भरपूर प्रमाणात मिळणे, पण हे सर्व मिळवण्यासाठी परिश्रमाने इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आणि चांगले करून दाखविले पाहिजे। यामुळेच आपल्याला वरील सर्व गोष्टी मिळतात। नंबर 3, विद्या ही कामधेनूसारखी असते। कामधेनू ज्याप्रमाणे आपल्याला कोणत्याही वेळी मागितलेली वस्तू देते, त्याप्रमाणेच विद्येचे आहे। कोणत्याही ठिकाणी विद्येचा आपल्याला उपयोग होतो। विद्येमुळे सौख्य, पैसा, समाजात प्रतिष्ठा मिळते, खऱ्या अर्थी जीवन सुखी होते। म्हणून खूप परिश्रमाने विद्या मिळवावी, तिच्या मागोमाग बाकीच्या गोष्टी आपोआप येतात। नंबर 2, विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण। म्हणजे प्रत्येक मनुष्य प्रत्येक कृती करताना, दुसऱ्याशी वागताना विचार करून वागतो, विचार करून कृतीत पडतो, परंतु सर्वांचेच विचार अगदी बरोबर असतात असे नाही। त्यामुळे काही जणांचे अंदाज चुकतात, काही वेळेला नुकसान होते, इतरांशी वाद होतो, रोष ओढवले जातात। यासाठी शिक्षणाने माणसाने नीट विचार करावयास शिकावे। नंबर 1, विचार हा जनक आहे आणि शब्द हा त्याचा पुत्र आहे। म्हणजे कोणतेही काम करताना ते काम चांगले व्हावे या हेतूने आपण त्याबाबत सांगोपांग विचार करतो। त्यामुळेच ते काम चांगले की वाईट याबाबत आपण अधिकारवाणीने बोलू शकतो, इतरांना सांगू शकतो, पटवून देऊ शकतो। हे सांगण्याचे, लिहिण्याचे माध्यम शब्द आहेत, परंतु त्या अगोदर आपल्याला विचार करावा लागतो आणि मागून त्या विचारांना शब्दरूप देता येते। तर मित्रांनो, आत्ताच आपण 10 अप्रतिम सुविचार पाहिलेले आहोत। सुविचार आवडले असतील तर जरूर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब टू मराठी इम्पॅक्ट। धन्यवाद।